मुंबईत भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस कार्यालय फोडण्याचा प्रयत्न। राहुल गांधींच्या धक्काबुक्कीत भाजप खासदार जखमी झाल्याचा आरोप। पोलिसांकडून लाठीमार। अमित शहांविरोधात संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान 2 भाजप खासदार जखमी। राहुल गांधींविरोधात तक्रार। व्हीव्हीपॅट म्हणजे एक प्रकारची मतपत्रिकाच, ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। भारत जोडोत सहभागी काही संस्थांचा शहरी नक्षलींशी संबंध। मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप। निवडणुका जिंकण्यासाठी शत्रूंना खांदा न देण्याचं आवाहन। किमान 1.5 वर्षासाठी मंत्री करा, नाहीतर मतदारांना काय तोंड दाखवू। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भुजबळांकडून खंत व्यक्त। बेळगाव केंद्रशासित करण्यापूर्वी मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव पाठवा। कर्नाटक काँग्रेसचे आमदार सौदींचा उद्दामपणा। महाराष्ट्र काँग्रेसकडून नाराजीचा सूर। कल्याणमध्ये तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण आहात असं म्हणत गुंडांकरवी शुक्ला नावाच्या व्यक्तीचा हल्ला। कारवाईसाठी शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर। कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार। पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका। महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा आरोप। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीनं रद्द करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्राद्वारे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। विधान परिषदेच्या सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर राम शिंदेंकडून मातोश्रींसह फडणवीसांची भेट। अंबादास दानवेंचंही भावुक भाषण। लाडक्या बहिणीचा डिसेंबर नंतरचा हप्ता अधिवेशनानंतर। मुख्यमंत्र्यांची माहिती। तर पात्र असलेली एकही बहीण योजनेला मुकणार नाही, शिंदेंची ग्वाही। नीलकमल बोट दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा वाढला। भाऊच्या धक्क्याजवळ आणखी एक मृतदेह आढळला। मृतांचा आकडा 14 वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।